सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे जागतिक युद्धासंदर्भातली। आम्ही युद्ध संपवण्याच्या अगदी नजीक आहोत असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। आम्ही कधीही मिळवला नाही असा विजय मिळवलाय, आमची सामरिक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केली असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही इराणला अण्वस्त्र सज्ज देश होण्यापासून रोखलं, त्याचा आपल्याला अभिमान आहे असंही ट्रम्प म्हणाले। अमेरिकेला होर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेलसाठा गॅस साठा आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। It's been just 1 month since the United States military began Operation Epic Fury, targeting the world's #1 state sponsor of terror, Iran. In these past 4 weeks, our armed forces have delivered swift, decisive, overwhelming victories on the battlefield. Victories like few people have ever seen before. Tonight, Iran's navy is gone. Their air force is in ruins. Their leaders, most of them terrorist regime they led, are now dead. Their command and control of the Islamic Revolutionary Guard Corps is being decimated as we speak. Their ability to launch missiles and drones is dramatically curtailed, and their weapons, factories, and rocket launchers are being blown to pieces. Very few of them left. Never in the history of warfare has an enemy suffered such clear and devastating large-scale losses in a matter of weeks. तर राष्ट्राला संबोधित करत असताना ट्रम्प यांनी केलेल्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। इराणचं नौदल संपवलं, इराणी लष्करावर आमचं नियंत्रण, अमेरिकेनं मोठा विजय प्राप्त केलाय। इराणची क्षेपणास्त्र ड्रोन क्षमता नष्ट केली आहे, महिनाभर युद्ध सुरू आहे पण आमचं लष्कर ताकदवान आहे। इराणला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र होण्यापासून आम्ही रोखलंय। इराणच्या अत्याचारी सत्तेनं त्यांच्याच 45,000 लोकांची हत्या केली। आम्हाला पश्चिम आशियातील तेलाची, नैसर्गिक वायूची गरज नाही, सामरिक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरल $105 वाढ झाली आहे। तेलाच्या किमतीत जवळपास 4% वाढ झालेली आहे। आमच्याकडून तेल घ्या नाहीतर होर्मुझला जा, डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना हा सल्ला दिलाय। होर्मुझ खुलं झालं तर तेलाच्या किमती खाली येतील असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान इराणनं युद्धविरामाची विनंती केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल तेव्हा आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू। जर होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। मात्र युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी केलेला दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावला। ट्रम्प खोटं बोलत असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिका नाटो देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार आहे अशी चर्चा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातले स्पष्ट संकेत दिलेत। नाटोतून नक्कीच बाहेर पडू, प्रश्नच नाही असं ट्रम्प म्हणालेत। माझ्या जागी तुम्ही असाल तर बाहेर पडला नसतात का असा प्रश्नही त्यांनी केलाय। नाटोचा आपल्याला राग आलाय, आपण चर्चा करतोय असंही ट्रम्प म्हणाले। दरम्यान नाटो संघटना म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचं लघुरूप म्हणजे नाटो। 32 देशांची लष्करी आणि राजकीय सहकार्य करणारी ही संघटना आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर 4 एप्रिल 1949 ला 12 देशांच्या नाटो संघटनेची स्थापना झाली। सदस्य देशांचं सगळ्यांनी मिळून संरक्षण करणं हा उद्देश आहे। सदस्य देशांवरचा हल्ला हा सगळ्या 32 देशांवरचा हल्ला समजला जातो।
रशियासोबतचं शीतयुद्ध संपल्यानंतर नाटोचा विस्तार झाला. नाटोमध्ये 30 युरोपियन आणि 2 अमेरिकन देश आहेत. 2023 मध्ये फिनलंड आणि 2024ला स्वीडनचा त्यात समावेश झाला. बेल्जियमच्या ब्रुसेल्समध्ये नाटो संघटनेचं मुख्यालय आहे. सगळ्या देशांचं एकमत झाल्याशिवाय नाटोमध्ये निर्णय घेतला जात नाही. जागतिक शांतता, दहशतवादाचा सामना आणि बाल्कन्स, अफगाणिस्तानसारख्या समस्या निवारण ही नाटोची कामं आहेत. आणि नाटो देशांच्या अध्यक्षांविरोधात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्तिगत टिप्पणी केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीसंबंधी ट्रम्प यांनी टिप्पणी केली आहे. मॅक्रॉनला त्याची पत्नी फार वाईट पद्धतीनं वागवते असं ट्रम्प म्हणाले. मॅक्रॉनला त्याच्या पत्नीनं कानशिलात लगावली होती आणि त्यातून ते अजूनही बाहेर आलेले नाहीत असं विधानही डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. इराणचा शेजारी देश इराकवरती पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय. इराकमधल्या तेल कंपनीच्या डेपोवर ड्रोन हल्ला झालेला आहे. काल सकाळी 7:20 इराणनं हा ड्रोन हल्ला केल्याचं कळतंय. ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या डेपोमध्ये भीषण आगही लागलेली होती. इराण आणि अमेरिका, इस्रायलचे एकमेकांवरती तुफानी हल्ले सुरूच आहेत. इस्फहान शहरातील शस्त्रास्त्रांच्या डेपोवर अमेरिकेनं हल्ला केलाय. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानं इस्फहानमध्ये हाहाकार